मागचं कारण काय आहे? पहिलं आजचं खाणं कसं आहे? खाणं पूर्वी सर्व ऑर्गॅनिक होतं, आजचं खाणं कसं आहे? आजचं खाणं सर्व केमिकलचं आहे. आणि ही केमिकलचं जर खाणं खातोय ते आपले ज्या आतड्या आहेत त्या चांगल्या राहणार आहेत का? चांगल्या. आज खातोय तर खूप, पण शरीरातली गंदगी प्रॉपर बाहेर पडत नाहीये. दुसरी गोष्ट, आज बघायला गेलं तर आज आपले जे व्हायरल इन्फेक्शन जे असतात, व्हायरल आजार, त्यामुळे रोज आपण गोळ्या औषधं खातोय, यामुळे पण कॅन्सरचा आजार वाढलाय. त्यानंतर हे जे केमिकल वालं अन्न खाऊन, सगळं केमिकल वालं पाणी पिऊन, जेवण आज बघायला गेलो त्यांच्यामुळे आजार होतात. आणि ते आजार झाल्यानंतर आपण परत काय करतोय? परत गोळ्या खातोय, परत इंजेक्शन खातोय. आणि यामुळे सुद्धा कॅन्सरचा आजार वाढण्याची किंवा कॅन्सरचा आजार येऊ शकतो. त्यानंतर रेडिएशन प्रमाण वाढले की नाही वाढलं? रेडिएशन. आता रेडिएशन म्हणजे काय सांगतो? पोल्युशन आज कमी आहे की जास्त आहे? पोल्युशन, गाड्यांचं धूर, कारखान्यांचं धूर जास्त आहे की नाही जास्त आहे? आता रेडिएशन म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, पूर्वीच्या काळात चिमण्यांचे थवे दिसायचे की नाही दिसायचे? गहू लावले, तांदूळ लावले की येऊन आता बघायला तरी मिळत आहेत? बघायला पण मिळत नाही का? कारण पूर्वी जे होतं हे 1G होतं, 2G होतं, 3G झालं, आता किती झालंय? 4G आता 5G झालंय, आता 6G थोड्या दिवसामध्ये. म्हणजे जे रेडिएशन आहे हे दिवसेंदिवस काय होत चाललंय? वाढत चाललंय. तुम्हाला माहिती नसेल पण आपण ज्या टायमिंगला झोपतो, झोपल्यानंतर आपला जो मोबाईल आहे ना हा 4 फूट लांब असणं, त्यामुळे आपलं हे रेडिएशन आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे आपला ब्रेन सुरक्षित राहील. पण आज सकाळी लवकर उठण्यासाठी डोक्याजवळच मोबाईल ठेवतोय की नाही ठेवतोय? आणि आपण रोज थोडं कमजोर होतोय. आणि त्यामुळे सुद्धा कॅन्सरचा जो धोका आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यानंतर आज तुम्हीच बघा मोबाईल कुठे ठेवला? तुमचं हृदय कुठे आहे? आणि हृदयाच्या इथेच बरोबर. आता एवढ्या हाय फ्रिक्वेन्सी, एवढ्या हाय रेडिएशन इथे येत असतील तर हृदयाला त्रास होणार की नाही होणार? तुम्हाला डॉक्टर स्वतः म्हणतात की मोबाईल इथे ठेवायचा नाहीये. त्यानंतर दुसरं पण सांगतो, आज मोबाईल आपण तिथे नाही इथे ठेवतो. इथे ठेवल्याने जेन्स मध्ये पर्सनल ऑर्गन आहे त्याचे स्पर्म काउंट सुद्धा कमी व्हायला, आपल्या शरीरात कुठलीच गोष्ट एकदाच हे नाही होत, थोडी वाढते कमी होते. आणि अशाच पद्धतीने शरीर खराब करून घेतोय. आणि आज प्रत्येक गोष्ट आपल्या शरीराला खराब करण्याचं काम करते. त्यानंतर आज ओबेसिटीचं प्रमाण वाढले की नाही वाढ? वजन का वाढलंय? ज्या टाइमला शरीर थंड होतं, थंड झालं की शरीरामध्ये फॅट्स असायला सुरुवात, त्यानंतर तुम्हाला बीपी पण सुरू होणार, शुगर पण सुरू होणार. आणि जसं शरीर आणखी थंड होत जातं, ज्या टाइमिंगला 35 पॉइंट वरती टेम्परेचर येतं त्या टाइमिंगला शरीरात कॅन्सरच्या पेशी ऍक्टिव्ह होतात. आणि याचं मागचं कारण म्हणजे काय? आजकाल फिजिकली इनऍक्टिव्ह आहोत आपण. आज तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितलं तरी आपण बघा तरी सुद्धा टाळ्या वाजवत. म्हणजे आज आपण उठता बसता खाता पिता काय करतोय? फक्त शरीराला आरामच देण्याचं काम करतोय. आणि या गोष्टीमुळे कुठेतरी आपण काय करतोय? आपल्या शरीराला आतून बिघडवण्याचं काम करतोय, आतून खराब करायचं काम करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत शरीराला खराब करण्यासाठी. आज बघायला जेनेटिक्स पण आहे. जर आई वडिलांना कॅन्सर झाला असेल तर मुलांना पण 100% होतोय कॅन्सर. मग आज बघायला ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला त्रास देता येतात, त्यातून आपण आणखीन काय करतोय? सिगरेट स्मोकिंग करतात की नाही करतात? त्यानंतर अल्कोहोल कंझ्युम करतात की नाही करतात? सगळ्या गोष्टी त्रास देता येतात. पण परत सिगरेटच्या बॉक्स वरती लिहिलेलं आहे की ह्या गोष्टी तुम्ही करणार तर तुम्हाला कॅन्सर. तरी लोक बिंदास समज में. आणि आज कुठेतरी मला दुःख वाटतं ह्या गोष्टी सांगताना की आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशामध्ये खुलेआम ह्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. आज हिरो लोक स्वतःहून विमलची ऍडव्हर्टायझिंग करतात की ही अशी खायची. आज विमल खाऊन तुम्हाला माहिती आहे गुटखा खाऊन कॅन्सरचा धोका सर्वाधिक जास्त. पण आज इंडियाची अशी कंडिशन आहे की ज्या गोष्टीपासून कॅन्सर होणार आहे ती गोष्ट सुद्धा लोक आवर्जून खातात. आणि अशा देशामध्ये आपण राहतोय. या गोष्टीमुळे आज बघायला गेलो तर सर्वाधिक धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. आणि म्हणून आज बघायला गेलो तर आपले शरीर हे दिवसेंदिवस आतून खराब होत चाललंय. आणि आपण ह्या कॅन्सरच्या दिशेने चाललोय की नाही? कॅन्सरच्या दिशेने. म्हणजे 2030 साली जी लाट येणार आहे ती काय डायरेक्ट 30 साली येणार असं नाहीये, ती आता सुरुवात झालेली. तुम्ही जर आता पण गुगलला जाऊन विचारलं की बाबा दिवसाला किती महिला हे होत आहेत तर दिवसाला नाही 8 मिनिटांमध्ये एक लेडीज गर्भाशयाच्या आजाराने कॅन्सरनी मृत्यू होते. आणि हा कॅन्सर आजार सोपा राहिलेला
नाहीये. समज में एकदा जोरात टाळ्या वाजवा शिक्षणासाठी. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये एखादा कॅन्सर आजार येतो, बिमारी येतं, त्यानंतर आपण काय करतो, तर आज बघायला गेला तर ट्रीटमेंट करतो. किंवा लेडीज मध्ये ब्रेस्ट कॅन्सर बघायला मिळतात. अशा पद्धतीने आज ऍक्टिव्ह आहे का हे एवढे इथला भाग, इथला एवढा भाग शरीराचे तुम्ही हातपाय ऍक्टिव्ह करताय, हलवताय, पाय थोडेसे चालताय, पण हा जो मधला जो सेंटर ऑफ तेवढा भाग आहे हा पूर्णपणे इनऍक्टिव्ह झालेला. शरीराचे मसल्स वर्किंगच करत नाही आणि वर्किंग न केल्यामुळे गंदगी जमा झाले. आता तुम्हाला सांगतो, पूर्वी मला माहिती होतं की फक्त लेडीजलाच ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. पूर्वी मला माहिती होतं स्वतःला की लेडीजलाच फक्त ब्रेस्ट कॅन्सर होतोय, पण मला आता समजलं की जेंट्स मध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर इन मेन म्हणजे पुरुषाला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढत चालले दिवसांदिवस. मग हे चान्सेस वाढत का चालले तर तुम्ही बघू शकताय, लेडीज जेंट्स मध्ये दोघांमध्ये पण एक लिम्फॅटिक लाईन्स असते. लिम्फॅटिक लाईन्स म्हणजे काय, एक असते शरीरामध्ये ब्लड लाईन, एक असते नर्वस लाईन आणि एक असते लिम्फॅटिक लाईन. आता ही नर्व लाईनचं काय काम असतं, ब्रेन पासून जेवढे पण अवयव आहेत त्यांना सिग्नल देवाणघेवाण करणे, म्हणजे त्यातून बायो इलेक्ट्रिक नावाचं करंट धावत असतं. त्यामुळे आपण मी आता बोलतोय, चालतोय, हे सगळे हे काम कोण करते, नर्व लाईन करते. त्यानंतर रक्तवाहिन्यांमधून काय धावत असतं, काय धावत असतं, रक्ताच्या पेशी म्हणजे ब्लड धावत असतं. आणि तसंच आपल्या शरीरामध्ये ह्या लिम्फॅटिक लाईन्स असतात, त्यातून काय धावत असतं माहिती आहे, ह्याच्यात काय धावत नसतं. ज्या टाइमला तुम्ही शरीराची ऍक्टिव्हिटी करणार त्या टाइमला त्यातून गंदगी म्हणजे घामाद्वारे गंदगी बाहेर पडते. आणि मग तुम्हाला माहिती आहे इथे त्याचे ड्रेनेज होल आहे, म्हणजे गंदगी बाहेर काढण्याचे जे होल्स आहेत. मग तुम्हाला काखेत घाम येतो की नाही येतो, इथे घाम येतो की नाही येतो, मग का, कारण त्याचे जे ड्रेनेज होल आहेत ते काखेमध्येच आपल्या आहेत. पण आज तुम्ही मला सांगा, ब्लड सर्क्युलेशन साठी आपलं हृदय काम करते की नाही करते, हृदय जेव्हा तुम्ही पंप होतंय त्या टाइमला सर्क्युलेशन होतंय, म्हणजे तो ऑटोमॅटिक आहे. आपली नर्व लाईन मधून सिग्नल हे जात आहे ते पण ऑटोमॅटिक आहे. पण ही लिम्फॅटिक लाईन ही ऑटोमॅटिक काम करत नाहीये. जर तुम्हाला गंदगी बाहेर काढायची असेल तर शरीर गरम असणं गरजेचं, शरीराची ऍक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे. पण आज तुम्हाला बघायचं झालं तर आज आपले हिथले जे मसल्स आहेत इनऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि त्यामुळे ही जर गंदगी इथे जमली तर ही गंदगी पूर्ण तुमच्या ह्या भागाला खराब करून टाकते. आणि खराब केल्यानंतर अशा पद्धतीने लेडीज जेंट्स मध्ये पूर्णपणे तेवढा एरिया काढून, ती गंदगी काढून तिथे सर्जरी केली जाते. मग आज बघायला गेलं तर हा जो कॅन्सरचा जो रिझन आहे ब्रेस्ट कॅन्सर, हा फक्त लेडीज नाही तर जेंट्स मध्ये पण बघायला. समज में एकदा जोरात टाळ्या वाजवा शिक्षणासाठी, जोरात टाळ्या वाजवा. जरा ब्लड सर्क्युलेशन चांगलं करा, लिम्फॅटिक सिस्टम चांगली करा. चांगलं की नाही चांगलं आहे, जोरात टाळ्या वाजवा परत एकदा. आता बघा ऍक्टिव्हिटी झाली, याच्याने काय झालं, हातामधलं जे ब्लड होतं, जे कार्बन डायऑक्साईड वालं, ते हृदयाला जरा काम कमी झालं की नाही झालं. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी केला ते ब्लड सर्क्युलेशन हृदयाला जरा काम होतं हे कमी झालं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं. त्यानंतर ऍक्टिव्हिटी केल्यामुळे तुमच्या आतमध्ये लिम्फॅटिक सिस्टम पण काय झाली, ऍक्टिव्ह झाली. आणि त्यामुळे गंदगी काय व्हायली, जायला सुद्धा मदत झाली. आणि त्यानंतर आज बघायला गेलं तर ह्याच्या वरती जेव्हा हे आजार होतात त्यानंतर आपण काय करतो, ट्रीटमेंट करतो. प्रत्येक आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट, आधी कधीच ट्रीटमेंट करत नाही. मग आता तुम्हाला माहिती असेल ह्याची जी ट्रीटमेंट आहे, एकदा कोणाला कॅन्सरची बिमारी झाली की त्यानंतर ही जी कॅन्सर आहे ही पहिल्या स्टेज मध्ये कॅन्सर हा खूप लहान असतो आणि स्थानिक असतो, त्यामुळे लक्षणं खूप कमी दिसतात. म्हणजे हे जे कॅन्सर आहे हे पहिल्या स्टेज मध्ये समजूनच येत नाहीये.